शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण एक नवीन पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हे पीक आहे रताळ्याचं. रताळ्याचं पीक हे सर्वसाधारण 3.5 महिन्यात येणारं पीक आहे. ही जी लागवड केलेली आहे ही आपण पूर्णपणे टिश्यू कल्चर पद्धतीने केलेली आहे. आता जुन्या पद्धतीची जी लागवड होती मी तुम्हाला दाखवतो. ही अशा स्वरूपाची लागवड केली जाते आणि जुन्या पद्धतीच्या लागवडीला एकरी सर्वसाधारण 6 ते 7 टनच उत्पादन फक्त निघतं. ही जी लागवड आहे ही जुन्या पद्धतीची लागवड आणि इकडची जी लागवड आहे ही टिश्यू कल्चरची रोपं तयार करून केलेली लागवड आहे. ह्या टिश्यू कल्चरच्या रोपात सर्वसाधारण एकरी 20 टनापर्यंत ॲव्हरेज निघते आणि ही टिश्यू कल्चरची रोपं सर्वसाधारण आत्तापर्यंत जे आहेत शक्यतो चायना या ठिकाणी लागवड केली जाते. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी टिश्यू कल्चरची रोपं आहेत याचं एकरी 20 टनापर्यंत ॲव्हरेज निघतं आणि क्वालिटी जी आहे अतिशय चांगली येते. मल्चिंगमुळे याचे जे वेल सावरावं लागतात ते सावरण्याची गरज पडत नाही आणि सर्वसाधारण तुम्हाला मी इथे दाखवतो ही रेग्युलर महाराष्ट्रामध्ये जी लागवड होती त्या पद्धतीची लागवड आहे. ह्या लागवडीमध्ये एक सर्वसाधारण 6 ते 7 टनाचं एकरी ॲव्हरेज निघतं आणि याचं ॲव्हरेज निश्चित 20 टनाच्या पुढे जातं. याची जी लागवड आहे ही सर्वसाधारण 4 फुटावरती सरी टाकून 1.25 फुटावरती झिगझॅग पद्धतीने लागवड केली जाते. उत्पादन मात्र एकरी 20 टनापर्यंत निश्चित निघतं. आपण पहिला एक प्लॉट घेतला होता, हा दुसरा प्लॉट याचा लावलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ओळी सोडून याची आपण कशा स्वरूपात काय होऊ शकतं, उत्पादन चांगल्या पद्धतीने निघू शकतं याचे आणखी एक ट्रायल करणार आहोत. परंतु गेल्या वर्षी जे उत्पादन चांगलं निघलं होतं त्या आधारावरती चालू वर्षी आपण हे पीक मोठ्या प्रमाणावर घेणार आहोत आणि शेतकऱ्यांना जरी कोणाला लागत असतील टिश्यू कल्चरची रोपं तरी आपला नंबर आहेच आपल्याकडं, त्यावरती संपर्क साधा. याचं गणित असं आहे, सर्वसाधारण 10 रुपये किलोपासनं ते 35 रुपये किलोपर्यंत रताळे हे विकलं जातं. 20 टनाचं जर ॲव्हरेज निघालं तर सर्वसाधारण एकरी 2 लाखापासनं ते 7 लाखापर्यंतचं उत्पादन आपल्याला मिळतं. परंतु अगदी 2 लाखाचं जरी उत्पादन मिळालं 2 महिन्यामध्ये तरी व्यवस्थित आणि चांगले पैसे होतात. कारण की आत्ताचं बेभरवशाचं बाजारभाव त्यापेक्षा याला निश्चित जे स्वरूपाचा बाजारभाव मिळतो ते निश्चितच चांगला आहे आपल्या सगळ्या दृष्टिकोनातनं. तर ज्यांनाही कोणाला याचं रोपांची गरज असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधा. सर्वांना रोपांची लागवड पासून विक्री व्यवस्थापन ही जाग्यावर केली जाईल. सर्वसाधारण टिश्यू कल्चरची ही जी रोपं आहेत 1.25 ते 1.5 रुपयापर्यंत एकरी एक रोप मिळतं. एकरी सर्वसाधारण 18,000पर्यंत रोपं बसतात आणि खर्चाच्या दृष्टिकोनातनं जर म्हटलं तर याला अतिशय कमी अशा फवारण्या असतात. फक्त याचा जो खर्च आहे तो काढणीचाच खर्च आहे. तर काढणीसाठीही आपण वेगवेगळ्या पद्धतीचे अवजारं बनवून कसं काढणीचा खर्च कमी होईल यावरही आपण काम करत आहोत.
शाश्वत शेतीमध्ये अशा स्वरूपाची जर आपण पिके जर निवडली तर निश्चित उत्पादन आपल्याला चांगलं मिळू शकतं. कारण की आजच्या काळामध्ये आपण कांद्याचं बाजारभावाबद्दल पाहिलं, इतर गोष्टीच्या बाजारभावाबद्दल पाहिलं, आज हा मे महिना चालू आहे. कांद्याचे बाजार सर्वसाधारण 7 ते 8 रुपये आहेत. एकरी खर्च 1.25 लाखापर्यंत कांद्याला येतो. म्हणजे अगदी नांगरणीपासून तर मार्केटमध्ये गोणी नेईपर्यंत आडत वगैरे सर्व पकडतात. अशा पिकांपेक्षा अशा पिकांकडे जर आपण वळलं तर निश्चित आपल्याला चांगले पैसे मिळणार आहेत. आता याचा काढणीचा जो व्हिडिओ आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला नक्की टाकू, म्हणजे तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळेल. अतिशय वेगाने वाढणारं, झपाट्याने वाढणारं, कमी खर्चामध्ये उत्पादन देणारं याचं खत व्यवस्थापन वगैरे जे आहे याचं शेड्यूल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सर्वांना टाकेल. हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल मला सविस्तर माहिती द्या. जो कोणी नवीन असतील आपल्या व्हिडिओवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं हे मला निश्चित सांगा. दुसरी गोष्ट, यापासनं काही ठिकाणी वाईन ही बनवली जाते, तर त्यावरही आपलं एक कंपनीबरोबर आपलं हे चालू आहे, बोलणं चालू आहे. शिवाय ज्या पद्धतीने बटाटा चिप्स बनतात, चिप्ससाठी याचा वापर केला जातो आणि खाण्यासाठी तर केलाच जातो. आणि आजकाल लोकांचा जो गैरसमज आहे की हे फक्त उपवासालाच खातात, असं काही नाही आहे. हे वर्षभर विकलं जाणारं आयटम आहे. वर्षभर आपण खरेदी करू शकतो याची. आणखी काही कोणाला अडचणी असतील तर प्रत्यक्षात संपर्क साधा, म्हणजे मला तुम्हाला सविस्तर माहिती या संदर्भात देता येईल. तर भेटूयात पुढील व्हिडिओत.